च्या वतीने पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र मेडिकल बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यामध्ये सगळं संपूर्ण मेडिकल असोसिएशनच्या वतीने मेडिकल बंद ठेवण्यात आले आहेत। नेमकं त्यांच्या काय मागणीत आपण त्याच्याशी जाणून घेणार असे कुठे पदाधिकारी दुकानात आपण त्याच्याशी म्हणून आता काय सांगा तुमच्या नेमक्या काय मागण्यात या आज संपूर्ण ऑल इंडियाच्या मध्ये मेडिकल असोसिएशन बंद ठेवण्यात आले आहे। याचा भाग परळी बंद असणार काय मागण्या तुमच्या? ऑनलाईन जी औषध विक्री आहे ती पूर्णपणे बंद करावी। ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून अनेक जे की ज्या म्हणजे ड्रग्जसाठी प्रिस्क्रिप्शन आवश्यक आहे ते ड्रग्ससुद्धा ऑनलाईनमध्ये विदाउट प्रिस्क्रिप्शन मिळत आहेत आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे रुग्णांच्या आरोग्यसेवेवर होतोय, निश्चितपणे होत आहे। कारण जे ड्रग डॉक्टर 4 गोळ्या 5 गोळ्या 10 गोळ्या सांगतात ते अमर्यादित प्रमाणे ऑनलाईनमध्ये येऊन रुग्णाच्या जीवनावर त्याचा दुष्परिणाम होत आहे। आणि दुसरा परिणाम असा आहे की त्यामध्ये स्पुरियस ड्रग डुप्लिकेटसुद्धा औषधी येण्याची शक्यता आहे, नाही ते ट्रूसुद्धा झालेलं आहे। अनेक वर्तमानपत्रामध्ये त्याच्या बातम्या आलेल्या आहेत आणि त्यासाठी आमचा हा त्या गोष्टीला विरोध आहे। आणि संपूर्ण देशामध्ये 12.5 लाख केमिस्ट आहेत आमचे, जे की ते रुग्णसेवा अविरतपणे देत आहेत आणि या सेवेमध्ये त्या गोष्टीचा व्यत्यय येत आहे। कारण ते की भरमसाठ डिस्काउंट देतात, काही गोष्टीला आम्हाला प्रिस्क्रिप्शन पाहिजे असं म्हणलं जातं आहे आणि ऑनलाईनमध्ये विदाउट प्रिस्क्रिप्शन ते ड्रग दिले जातात। आणि दुसरी गोष्ट की आम्हाला गव्हर्नमेंटनं 18 ते 20% मार्जिन ठरवून दिलेलं असताना हे सरकारनं त्यांचं मार्जिन ठरवलं आणि ऑनलाईनवाले 40% मार्जिन कसं देतात हे एक मोठं गौडबंग आलं। त्यामध्ये निश्चितच काहीतरी डुप्लिकेट औषधाची शक्यता आहे आणि त्याचाही परिणाम रुग्णाच्या म्हणजे ह्याच्यावर शरीरावर होऊ शकतो। आज बंद असल्यामुळे रुग्णालयाचे परिणाम होणार आहे, त्यामध्ये रुग्णालयाचे तकलीफ सहन करावं लागणार आहे। कसं पाहता? एकीकडे आपण म्हणतो की आपली 24 तास सेवा आहे, नाही त्यासाठी आम्ही हॉस्पिटल अटॅचचे मेडिकल स्टोअर आहे तिथं अत्यावश्यक सेवेसाठी दिलेलं आहे। आमचाही एक जनरल काउंटरचा नंबर दिलेला आहे, आपण आमच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे नंबर पाठवलेले आहेत आणि इथं काही लागलं तर इथं स्थानिक पदाधिकारी कोणी रुग्णाची गैरसोय होऊ देणार नाही। रुग्णाची गैरसोय हा आमचा हेतूच नाही, पण आमच्या मागण्या कुठंतरी या माध्यमातून बंदच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचाव्या आणि हा प्रश्न मार्गी लागावा, जेणेकरून आमच्या 12.5 लाख केमिस्टमध्ये जवळपास 2-4 लाख केमिस्टवर उपासमारीचं संकट येण्याची शक्यता आहे। त्याला पर्यायानं दुकान बंद करावं लागेल। आधीच बेकारी वाढली, तरुण बेकार आहेत, फार्मसी झाल्यानंतर त्यांनी दुकान टाकून बसलेत। अक्षरशः काही दुकानाला त्या दुकानाचा किराया नाही सुद्धा म्हणजे ग्राहक होत नाही ऑनलाईन आणि या कॉर्पोरेट कंपन्याच्या बाजारामुळे। तर त्यासाठी आम्हाला आमचं कुटुंब, आमचं 12.5 लाख केमिस्ट हे आमचं कुटुंब असं आमचे आदरणीय जगन्नाथप्पा शिंदे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष म्हणत असतात। त्यासोबत आमचे जिल्हा अध्यक्ष अरुणदादा बरकसे हे सातत्याने केमिस्टच्या याच्यासाठी म्हणजे न्याय हक्कासाठी लढत असतात। त्या अनुषंगाने आम्ही हा बंद आज करून रुग्णसेवेला कुठंही म्हणजे कमी न पडता बाधा न आणता आम्ही हा बंद यशस्वी करत आहोत। रुग्णाचे थोडीफार गैरसोय होईल त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। माझ्यासोबत काय दुकानदार आपण जे दादा काय सांगा, काय मागणी तुमच्या नेमकं? हे कायमस्वरूपी ऑनलाईन बंद होणं जरुरी आहे। त्यामध्ये औषधाचा प्रचंड काळा बाजार चाललेला आहे। त्यात औषधाची कुठलीही शाश्वती देता येत नाही आहे की ओरिजिनल आणि डुप्लिकेट याच्यामधला फरक जनरली सामान्य रुग्णांना कळत नाही आहे। त्यामुळे ह्याच्यावर ताबडतोब बंदी घालणं जरुरी आहे। काय मागणी बरं? आमची मागणी अशी आहे की ऑनलाईन मेडिसिन जे दिलं जातं त्याच्यामध्ये स्पोरियस ड्रगचे जास्त चान्स असतात आणि आमच्या संघटनेचे 12.5 लाख लोक या धंद्यावर त्यांचे कुटुंब अवलंबून आहे। या लोकांवर बेकारी आली तर आर्थिक बाजूने ते लूज होतात, त्याच्यानंतर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल। तरी सरकारनं ऑनलाईन मेडिसिन बंद करावी। त्याच अनुषंगाने जे जनतेत जे स्पोरियस ड्रग जातात ते कुठेतरी थांबले जाईल आणि जे डिस्काउंटचा पॅटर्न आहे जे की आम्हाला सरकारनं 18%, 16%, 10% मार्जिन दिलं आणि हे ऑनलाईनवाले 40% देतात, हे कुठून देतात हा खूप मोठा प्रश्न आहे। त्याच्यामुळे मे बी पेशंटपर्यंत स्पुरियस ड्रग जाण्याचे चान्सेस ऑनलाईनमुळे खूप येतात। त्यामुळे गव्हर्नमेंटनं ऑनलाईन 100% बंद करावं हे आमच्या अखिल भारतीय संघटनेतर्फे आम्ही आज ऐलान करण्यासाठी आज आम्ही बंद पुकारलेला आहे। काय आव्हान करणार सरकारला तुम्ही? सरकारने हा कायदा ताबडतोब मागे घ्यावा, जेणेकरून रुग्णांना सुद्धा म्हणजे चांगल्या दर्जाची औषधी मिळेल आणि अविरतपणे आम्ही तर सेवा करतच आहोत। कोविडच्या काळामध्ये सर्व काही बंद असताना आमच्या केमिस्ट बांधवांना आपला जीव धोक्यात घालून रुग्णाची सेवा केलीच कोविडमध्ये आम्ही। उच्च भूमिका काय असणार आता तुमची? या आता आज हा 1 दिवसीय बंद हा शासनाला आमच्या भावना पोहोचवण्याचा आहे। यावर जर शासन नाही नरमलं तर आगामी काळात आम्ही बेमुदत बंद
किंवा मग 12.5 लाख केमिस्ट आपल्या चाव्या संबंधित मंत्री शासनाकडे जमा करून हे व्यवसाय तुम्हीच सांभाळा, अशा प्रकारचं आव्हान आम्ही आमच्या अखिल भारतीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत. जे ऑनलाईन पद्धतीने सरकारने जे नेम घातलेला आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू अशी मागणी देखील या केमिस्ट मार्गाने करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, न्यायालयाची परळी बंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.